आणि एक महत्त्वाची बातमी आहे, बीडच्या केज मतदारसंघात मनोज जरांगे उमेदवार देणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। बीडच्या केज मतदारसंघामध्ये मनोज जरांगे आपला उमेदवार देणार आहेत तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या ठिकाणी नमिता मुंदडा या भाजपचे उमेदवार आहेत आणि आता मनोज जरांगे हे देखील उमेदवार देणार आहेत। तर महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी मनोज जरांगे यांनी जर उमेदवार दिला तर या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। बीडच्या केज मतदारसंघात मनोज जरांगे आपला उमेदवार उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर महायुतीकडून अर्थात भाजपकडून नमिता मुंदडा यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। तर महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। अशा वेळी आता मनोज जरांगे केजमध्ये कोणता उमेदवार देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे केज या मतदारसंघामध्ये नमिता मुंदडा, पृथ्वीराज साठे त्याचबरोबर आता मनोज जरांगेंचा उमेदवार असा तिरंगी सामना केजमध्ये होण्याची शक्यता आहे। तर केजबरोबरच इतरही ठिकाणी मनोज जरांगे कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जालन्यातील मंठा परतूरच्या जागेवर देखील जरांगे आपला उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर भोकरदनमध्ये देखील दानवेंच्या मुलाविरोधात अर्थात संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे आपला उमेदवार उतरवण्याची दाट शक्यता आहे। तर फुलंब्रीमध्ये देखील मनोज जरांगे उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे जालना असेल, बीड असेल या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे यांचे उमेदवार उतरवण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते आहे। तर फुलंब्रीमध्ये देखील मनोज जरांगे आपला उमेदवार देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचबरोबर भोकरदन अर्थात संतोष दानवे यांच्या विरोधात देखील मनोज जरांगे आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे। तर बीडच्या केजमध्ये देखील अर्थात नमिता मुंदडा या महायुतीचे उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे कोणता उमेदवार देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर फुलंब्री, भोकरदन, केज त्याचबरोबर राज्यात खास करून मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी मनोज जरांगे आपला उमेदवार देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर मनोज जरांगे आज आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे। सकाळीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी पत्रकारांना काही सूचक संकेत देखील दिलेले आहेत। आणि आता कोणकोणत्या ठिकाणी मनोज जरांगे आपला उमेदवार उतरवू शकतात तर बीडच्या केजमध्ये, फुलंब्रीमध्ये त्याचबरोबर भोकरदनमध्ये आणि जालन्यातील मंठा परतूर या ठिकाणी देखील मनोज जरांगे आपला उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे। तर भोकरदनमध्ये दानवे यांच्या मुलाविरोधात अर्थात संतोष दानवे यांच्या विरोधात देखील मनोज जरांगे आपला उमेदवार देऊ शकतात। तर बीडच्या केजमध्ये देखील अर्थात नमिता मुंदडा यांच्या विरोधात देखील मनोज जरांगे आपला उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे भोकरदन असेल, केज असेल, फुलंब्री असेल, मंठा परतूर असेल या ठिकाणी आता मनोज जरांगे कोणकोणता उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की पंकजा मुंडे यांना मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसलेला होता। त्याचबरोबर जालन्यामध्ये देखील मोठा दणका दानवे यांना सहन करावा लागला। खूप जणांची शेतकऱ्याची, 18 पगड जातीची, दलित मुस्लिमांची शान राहील, गोरगरीब ओबीसीचे असं काम करू, उगा ठराविक घेऊ आणि महाराष्ट्रातल्या पुरे जनतेचं ताकद लो। समजा आपण अमुक आकडा ठरेला तेवढ्याला पुरेने ताकद लावायची, म्हणायचंच नाही मी नाही म्हणजे मी कायला पळू, तुम्ही समजायचं स्वतः मीच आमदार येतो आणि ते पोरग सगळ्यांनी निवडूनच आणायचं, मग पुऱ्या महाराष्ट्रात ते ताकद लावायचं। तसा एक आकडा काढू, बेस्ट पैकी चर्चा करू, तर ते 4 वाजता येतात, 5-6 वाजता प्रेस घेऊ, मतदारसंघ नाव डिक्लेअर करू। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, आपण पाहतोय की बीड असेल, जालना असेल अशा काही मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे आपला उमेदवार देणार हे आता नक्की मानलं जात आहे। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे हे विधानसभा निवडणूक लढवणार या संदर्भात चर्चा होत होती। मात्र आज अखेर त्याला अंतिम स्वरूप यायला लागलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। त्याचबरोबर राज्यातल्या सुद्धा काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये ते आपले उमेदवार देणार आहेत, ज्यामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा स्वरूपाचं मत मनोज जरांगे यांचं झालेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी ते आपला उमेदवार देऊ शकतात। त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे ज्या ठिकाणावरून विधानसभा निवडणूक लढवत आहेत त्या भोकरदनमध्ये सुद्धा मराठा समाजाचा जरांगे पाटलांचा उमेदवार निवडून येऊ शकतो। त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ते आपला उमेदवार देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला केज हा राखीव मतदारसंघ आहे, मात्र या राखीव मतदारसंघामधून सुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे हे पाटील हे उमेदवार देण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे
पाटील हे आपले उमेदवार देऊन आपले उमेदवार त्या ठिकाणावरून निवडून आणण्याची त्यांची रणनीती आणि तयारी झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. संध्याकाळी 5 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार बरोबर. परिषद या संदर्भामध्ये होणार आहे आणि त्यानंतर ते उमेदवारांची अधिकृत घोषणा करतील. मात्र जी प्राथमिक माहिती सध्या समोर नक्कीच. येते त्यानुसार मनोज जरांगे पाटील काही ठिकाणी उमेदवार देत आहेत. नक्कीच दत्ता, त्यामुळे मनोज जरांगे कोणकोणत्या मतदारसंघात उमेदवार देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या माहितीसाठी.